इंग्रजी व्याकरणामधला अत्यंत महत्वाचा असलेला एक जो भाग आहे तो आज आपण सुरू करणार आहोत. सलग याचे 4 असलेले भाग असतील. तर अत्यंत महत्वाचा प्रश्न की जो वर्ग 5वी पासून तर वर्ग 12वी पर्यंत आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारे जे स्टुडंट्स असतात अगदी त्यांच्यापर्यंत हा प्रश्न हमखासपणे विचारला जातो. तो जो प्रश्न आहे तो आहे व्हॉइसचा, ज्याला मराठीमध्ये प्रयोग असं म्हटलं जातं. 2 प्रकारचे प्रयोग इंग्लिशमध्ये आहेत. एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं, तर पॅसिव्ह व्हॉइसला मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये हा प्रश्न कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोगात किंवा कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोगात रूपांतर करा या पद्धतीने विचारलेला असतो. जर समजा विचार केला वर्ग 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना तर हा 1 मार्कासाठी प्रश्न असतो. पुढे कॉम्पिटिटिव्ह जे स्टुडंट असतात की जे एक्झाम वगैरे देणारे असतात त्यांच्यासाठी हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. जे ऑप्शन दिलेले असतात 1 2 3 4 किंवा ABCD किंवा ऑप्शन पैकी करेक्ट ऑप्शन जे आहे ते चूज करायचं असतं. आणि करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस हा नेमका कशा प्रकारचा प्रश्न आहे हा पहिले आपण समजून घेणार आहोत. हे पहा, ऍक्टिव्ह व्हॉइसचा अर्थ होतो मराठीमध्ये कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या प्रकारचं स्ट्रक्चर असतं. म्हणजेच काय, कर्त्याला महत्व असतं. अशा प्रकारचं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स कर्तरी प्रयोगामध्ये म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असतं. तर नंबर 2 आहे पॅसिव्ह व्हॉइस. याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. कर्मणी प्रयोग म्हणजे अशा प्रकारचं वाक्य की ज्या वाक्यामध्ये जे ऑब्जेक्ट असतं म्हणजे जे कर्म असतं त्या कर्माला महत्व प्राप्त करून दिलेलं असतं. तर या प्रकारे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचे सेंटेन्स जे आहेत ते कशा पद्धतीने तयार करतात ते आपण पाहणार आहोत. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सर्वप्रथम ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय ते पाहणं आवश्यक आहे. तर पाहूया. नंबर 1 ऍक्टिव्ह व्हॉइस. सो ऍक्टिव्ह व्हॉइसला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग असं म्हणतात. काय म्हणतात? कर्तरी प्रयोग. का कर्तरी प्रयोग म्हणतात? कारण की या असलेल्या प्रयोगामध्ये म्हणजेच या असलेल्या सेंटेन्स मध्ये कर्ता हा प्रथम स्थानी असतो आणि कर्त्याला महत्व प्राप्त करून दिलेलं असतं. त्यामुळं याला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं, ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हटलं जातं. नंबर 2 आहे पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग. याला काय म्हणतात? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजे काय? ज्या असलेल्या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म हे प्रथम स्थानी असतं किंवा त्याला एकलेलं असतं. अशा प्रकारचं असलेलं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये म्हणजेच कर्मणी प्रयोगामध्ये आहे असं म्हटलं जातं. आता एक्झाम्पल पाहूया आपण जनरल. समजा एक एक्झाम्पल घेतलं आपण. The dog chased a boy. ओके, हे या प्रकारचं सेंटेन्स आहे. इथे पहा, हा सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे, हा ऑब्जेक्ट आहे. दिलेलं जे वाक्य आहे ते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. कशावरून ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे? तर इथे कर्त्याला महत्व दिलेलं आहे. म्हणजेच काय, अशा प्रकारचं सेंटेन्स असतं आणि ब्रॅकेट मध्ये इन्स्ट्रक्शन असते चेंज द व्हॉइस म्हणजे प्रयोग काय करा? चेंज करा, बदला. तर हे सेंटेन्स कशा पद्धतीने होईल हे पहा. बाय द डॉग. ओके, पहिलं असलेले जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्स मध्ये कर्त्याला महत्व आहे, तर दुसऱ्या असलेल्या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट म्हणजेच कर्माला महत्व आहे. त्यामुळं हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस झालं. परंतु ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत. जसं की जे 3 टेन्सेस आहेत, 3 जे काळ आहेत, त्या 3 काळामध्ये प्रत्येकी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत की प्रत्येक काळाचा असलेला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस पाहतो
ज्यावेळेस आपण ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस पाहतो त्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवाव्या लागतील. जे टेन्सेस आहेत, टेन्स किती आहेत? 3. या 3 टेन्सचे असलेले जे 12 उपप्रकार आहेत, या 12 उपप्रकारानुसार ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस हे वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. म्हणजेच काय, जर तुम्हाला या तिन्ही टेन्सेसचे जर फॉर्म्युले माहित असतील तर त्याचं जे पॅसिव्ह व्हॉइस आहे ते कशा पद्धतीनं करतात ते लक्षात येईल. नंबर 2, दिलेलं सेंटेन्स जर इंट्रोगेटिव्ह जर असेल, म्हणजे दिलेलं सेंटेन्स जर समजा प्रश्नार्थक असेल तर त्या प्रश्नार्थक वाक्याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायलाही वेगळ्या प्रकारचं काय असतात? फॉर्म्युले असतात. नंबर 3, जर दिलेलं वाक्य इम्पेरेटिव्ह असेल, जर दिलेलं वाक्य इम्पेरेटिव्ह असेल तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सही वेगळ्या पद्धतीनं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी फॉर्म्युलेज आहेत. जनरली सांगायचं झालं तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीनं फॉर्म्युला असतो. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब 3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट या पद्धतीनं फॉर्म्युला असतो. आता इथे एक महत्वाची गोष्ट, टेन्स अँड व्हॉइस. जे टेन्स आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, या टेन्सचं चेंज द व्हॉइस करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे असलेले फॉर्म्युले आहेत. आपण पाहूया हे फॉर्म्युले कोणकोणते आहेत. जर समजा आपण प्रेझेंट टेन्सचा जर विचार केला, तर जर समजा आपण घेतला सिंपल प्रेझेंट टेन्स, तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसचा हा फॉर्म्युला आहे. तर याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होणार आहे? याचं पॅसिव्ह व्हॉइस होणार आहे ऑब्जेक्ट प्लस am is are प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजेच काय, जर ऍक्टिव्ह व्हॉइस या पद्धतीनं असेल सिंपल प्रेझेंट टेन्सचा तर पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला या पद्धतीनं करावं लागेल. पाहूया एक एक्झाम्पल. जर एक्झाम्पल असेल शी लाइक्स द स्टोरी, ओके, या प्रकारचा एक्झाम्पल असेल आणि ब्रॅकेट मध्ये जर इन्स्ट्रक्शन असेल, काय इन्स्ट्रक्शन असणार? चेंज द व्हॉइस. ओके, या प्रकारचे जर असेल, पहा हे सेंटेन्स कशामध्ये आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. कशावरून सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे? कारण की हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युल्यानुसार हे सेंटेन्स आहे. तर याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होणार? या असलेल्या फॉर्म्युल्यानुसार होणार. ऑब्जेक्ट काय आहे? हे पहा, द स्टोरी. त्यानंतर am is are काय येणार? is. त्यानंतर वर्ब 3 क्रियापदाचं तिसरं रूप, याचं तिसरं रूप काय येणार? लाईक. त्यानंतर काय घ्यायचं? बाय. त्यानंतर काय? सब्जेक्ट. शीचं इथं काय होणार? हर होणार. म्हणजेच काय, शी लाइक्स द स्टोरी या असलेल्या सेंटेन्सचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पॅसिव्ह व्हॉइस द स्टोरी इज लाइक्ड बाय हर या पद्धतीने होणार. म्हणजे ते सगळे असलेले जे काळ आहेत त्या प्रत्येक असलेल्या काळामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला जो आहे तो वेगळा आहे आणि पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला हा वेगळा आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सर्वनाम हे असतील तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ते जे सर्वनाम आहेत ते कशा पद्धतीने चेंज होतात? इथे जर आय असेल तर त्याचा इकडे काय होणार? मी होणार पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. इकडे जर वी असेल तर याचा काय होणार? इकडे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अस होणार. इकडे जर दे असेल तर इकडे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होणार? त्याचं दे होणार. इकडे जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये शी असेल त्याचं इकडे काय होणार? हर होणार. इकडे जर समजा ही असेल ऍक्टिव्ह मध्ये तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होणार? त्याचं हिम होणार. आणि इथे जर इट असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होणार? त्याचं इट होणार. आणि आणखी एक राहिलं आहे आपलं, जर इकडे यू असेल तर इकडे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्याचं यूज राहणार. ओके, हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करत असताना, रूपांतर करत असताना हे चेंजेस होतात हे माहिती असणं आवश्यक आहे.